राजीव साने यांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सर्वप्रथम कार्यक्रम सुरू होण्याकरता अंमळ विलंब लागलाय त्याबद्दल मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो। राजीव साने आणि त्यांचे मुलाखत घेणारे तिघे जण कार्यक्रमासाठी आलेलेच आहेत। तत्पूर्वी मी एक दोनच सूचना आपल्याला करू इच्छितो। कृपया आपापले मोबाईल सायलेंट मोडवरती टाका। तुम्हाला पुस्तकं त्या ब्लॉगस्पॉटवरनं डाउनलोड। नमस्कार, मी डॉक्टर अजय ब्रह्मनाळकर, हे श्री संतोष सेलार आणि बऱ्याच लोकांना परिचयाचे असतील श्री निरंजन आगाशे। आपण सगळेच राजीवच्या मुलाखतीसाठी अगदी उत्सुक आहोत, पण हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी त्याची एक ओळख करून द्यायची असं मला काम सोपवण्यात आलं। बऱ्याच परिचयाच्या मुलीला आपण प्रपोज केल्यानंतर जशी ती गडबडून म्हणते की मी याचा विचारच केला नव्हता, तशी माझी अवस्था झाली। पण हा सगळ्या कार्यक्रमाचं चोख नियोजन करून स्वतः बाजूला जाणाऱ्या संजीवनी चाफेकरनी ही जबाबदारी माझ्या गळ्यात घातली आणि त्यामुळं मला हे प्रपोजल काय नाकारता आलेलं नाही। मर्मजिज्ञासा ही त्याची सिरीज संपली होती आणि युगांतर ही मालिका सुरू झाली होती। त्या काळात माझा त्याचा परिचय झाला। अतिशय प्रखर बुद्धिमत्ता आणि विलक्षण धारदार तर्क लाभलेला हा विद्वान, ही दोन अस्त्र असताना तो खरं तर अतिशय म्हणजे दुसऱ्याला बोसरा काटेरी वगैरे असा होऊ शकला असता, पण तो कधीही दुसऱ्याला समोरच्याला विद्ध न करणारा आणि अतिशय पूर्णपणे अहिंसावादी असा तत्वज्ञ आहे असं मला वाटतं। आणि ह्या त्याच्या वैशिष्ट्यामुळं तो तत्वज्ञ म्हणून जसा अजोड आहे तसा व्यक्ती म्हणून देखील तो अजोड आहे असं माझं अनुभव आहे। राजूनी तत्वज्ञानात काय केलं असं विचार करताना मला एक तुलना सुचली, ती कुमार गंधर्वांच्या गायकीची। कुमारांनी जे रागसंगीतात केलं तेच गोष्ट त्यांनी तत्वज्ञानात साध्य केली। पूर्णपणे परंपरा पचवून त्याच्यात आपल्या चैतन्यपूर्ण नवीन वाट कुमारांनी शोधली। अगदी त्याचप्रमाणे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य तत्वज्ञान सगळं पूर्ण पचवून राजीवनी आपली स्वतःची अशी एक अनोखी वाट निर्माण केलेली आहे। कुमारजींनी रागसंगीतात भाव आणून ते अतिशय रसिकप्रिय केलं, रसपूर्ण केलं। अगदी तसंच राजीवनी हे तत्वज्ञान जीवनाभिमुख करून आपल्यासारख्यांना त्याच्यामध्ये रस निर्माण केला, गोडी निर्माण केली आणि ही त्याची कामगिरी अद्वितीय आहे असं मला वाटतं। राजीव हा विज्ञानाचा पदवीधर आहे। BE इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची त्यांनी COEP मधून उत्तम मार्गांनी परीक्षा पास केलेली आहे आणि तो विज्ञानाची रीत ही तत्वज्ञानातली कितीतरी उकली करण्यासाठी वापरतो। मग ते क्षय अक्ष असतील किंवा अल्गोरिदम्स असतील किंवा फ्लो डायग्राम्स असतील किंवा मॅट्रिक्स असेल, अशा सगळ्या विज्ञानाच्या रीती वापरून तो तत्वज्ञानाची उकल करू पाहतो आणि त्यामुळं निदान विज्ञानाच्या विद्यार्थ्याला तरी ती भाषा लवकर समजते, आपलीशी वाटते, तर्कसंगत वाटते आणि पटत जाते। सामान्यतः विज्ञान आणि ह्युमॅनिटीज यांचं फारसं सख्य नाही आहे, म्हणजे प्रचंड दरीच त्या दोन्ही सायन्सेसमध्ये राहिलेली आहे। पण राजीवनी स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण मांडणीमधून या दोन्ही शाखांमध्ये एक पूल उभा करायचा अगदी यशस्वी प्रयत्न केला असं मला वाटतं। साधारणपणे विज्ञानाचे अभ्यासक हे सगळ्या गोष्टी वस्तुजीवनात रिड्यूस करायचा प्रयत्न करतात, तर ह्युमॅनिटीजचे अभ्यासक हे थोडेसे भावजीवनामध्ये प्राथम्य देऊन सगळं रिड्यूस करायचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे ह्यांच्यातली दरी कधी सांधली जात नाही। पण राजीवनी माणूस हा जसा भोक्ता असतो तसा स्रष्टाही असतो, जसा तो सश्रद्ध असतो तसा जिज्ञासूही असतो। त्याच्या भावनांना नकारात्मक बाजू आहे तशी सकारात्मक बाजू पण आहे असं प्रतिपादन करत ह्या दरीवरती एक फार भक्कम पूल बांधायचा यशस्वी प्रयत्न केला आहे आणि अशा प्रकारे प्रयत्न करणारा तो एकमेव विद्वान आहे असं माझं मत आहे। तत्वज्ञान रसपूर्ण करणं
वैज्ञानिक रीती वापरून ते जास्त सुकर करणं आणि त्याला आपल्या दैनंदिन जीवनाच्या प्रश्नात सोडवणूक करण्यासाठी कामाला लावणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी साध्य केल्यामुळं त्याचं लेखन, नवीन येणारं लेखन हे अतिशय आतुरतेनं आपण त्याची वाट बघतो आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ही फार मोठी कामगिरी आहे असं मला स्वतःला निश्चित वाटतं. अमक्यानं काय म्हणलंय, कुठे म्हणलंय, अमक्या तमक्याने त्याच्यावरती काय म्हणलंय, असे बोलणारे पुष्कळ लोक असतात तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये. पण मला असं वाटतंय, असं म्हणत जुन्या प्रश्नांची कालसुसंगत अशी नवीन मांडणी करणं हे त्यांनी अगदी जाणीवपूर्वक केलेलं आहे आणि हे डिस्टिंक्शन असलेला हा तो एकमेव तत्त्वज्ञ आहे असंही मला वाटतं. या कॉम्प्युटरमध्ये दडलंय काय किंवा मर्मजिज्ञासा, या दोन्ही सुरुवातीच्या लेखनात त्याची ही सगळी वैशिष्ट्ये आपल्याला जाणवायला सुरुवात झाली. युगांतर ही मालिका झाल्यानंतर 2000 साली त्या मालिकेवरती आणि त्यांनी जागोजाग जे जागतिकीकरणावरती भाषणं दिली आणि राजीव दीक्षित यांच्या स्वदेशीवादावरती एक प्रत्युत्तर म्हणून एक लेख लिहिला, ह्याचं सिंथेसिस करून पुस्तक आलं, ते राजहंसनी प्रसिद्ध केलं आणि त्याला इतिहास आणि समाजशास्त्र या विभागाचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांनी तो थेट हात घातला तो नवपार्थ रुद्गत लिहून गीतेला आणि त्यात त्यांनी असं निश्चित प्रतिपादन केलं की गीतेची खऱ्या अर्थानं टीका आजवर झालेली नाही आणि आजच्या काळामध्ये त्याच्यातून नैतिक मार्गदर्शन आपल्याला खूप कमी मिळतं. ती सायकोथेरपी म्हणून आजही रिलेव्हंट आहे, पण नैतिक मार्गदर्शनासाठी ती फारशी रिलेव्हंट नाही. आणि हेही करत असताना त्यांनी आधुनिक काळातला आधुनिक कॉन्शियसनेस असलेला अर्जुन कल्पिला आणि तो साक्षात भगवंतांना प्रश्न विचारतो आणि ते गीतेतले मूळ श्लोक, त्याचे समश्लोकी अनुसाद, स्वयंसाद आणि प्रतिसाद असं वैशिष्ट्यपूर्ण स्वतःच्या पद्यरचना करून हे त्यांनी सगळं पुस्तक सिद्ध केलं आणि ह्या पुस्तकाला देखील महाराष्ट्र शासनाचा तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र या विभागाचा पुरस्कार मिळाला. आणि 2च वर्षापूर्वी त्यांनी गल्लत, गफलत आणि गहजब अशी मालिका लोकसत्तेमध्ये लिहून एक महाराष्ट्राच्या वैचारिक क्षेत्रात म्हटलं तर गैजब माजवला आणि त्या मालिकेवर आधारित जे पुस्तक तयार झालं, याही पुस्तकाला गेल्या वर्षीच महाराष्ट्र शासनाचा तत्त्वज्ञान विभागाचा पुरस्कार मिळाला. अशा तऱ्हेनं तिन्ही पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीची पारितोषिकं मिळवून त्यांनी हॅट्रिक साधली आहे आणि एक प्रकारे महाराष्ट्र शासनाने त्याच्या विद्वत्तेवरती हे शिक्कामोर्तबच केलं आहे असं मला वाटतं. गेली कित्येक वर्ष तो सायन्स, टेक्नॉलॉजी, हार्मेन्युटिक्स, फिनॉमिनॉलॉजी आणि पॉलिटिकल सायन्स ह्याच्यातून 4 प्रमुख शाखा आहेत, याचा आंतरिक संबंध उलगडायचा प्रयत्न करतोय आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांनी एक खूप सुंदर स्वतःचं संशोधन केलेलं आहे. ते खूप जटिल आहे. त्याची एक सोपी आवृत्ती करून आपल्या सगळ्यांच्यासाठी म्हणून व्हॉट आर प्रॉपर ह्युमन परस्यूट्स, उचित जीवनोद्देश कोणते, असं मांडणी करायचं आत्ता सध्या काम चालू आहे आणि या कामामध्ये मी त्याला सर्व शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण आशा करूया की हे अतिशय फंडामेंटल की ते त्याचं स्वतःचं संबंध फिलॉसॉफीमध्ये इव्हन जगात कॉन्ट्रीब्युशन ठरू शकेल या लेवलचं ते काम आहे, ते यशस्वी होईल आणि आपण एक छान पुस्तक नवीन आपल्याला वाचायला मिळेल. एवढं मी त्याच्याविषयी एक प्रास्ताविक करून मुलाखत सुरुवात करूया. की जेव्हा मुलाखत जाहीर झाली तेव्हा फेसबुकवरती काही लोकांनी ब्लॉग्स म्हणजे प्रश्नकर्त्यांनी पण थोडे प्रश्न सोपे विचारावेत, कारण बऱ्याच वेळेला राजीव साने यांचं लेखन आम्हाला डोक्यावरनं जातं, तेव्हा तो धागा पकडून मी त्याला अतिशय सोप्या प्रश्नांनी सुरुवात करतो की ज्याचं उत्तर त्यांनी ठरवलं तरी तो कॉम्प्लिकेटेड देऊ शकणार नाही किंवा इतक्या लिखाणात तुझ्या वैचित्र्य आणि वैविध्य आहे आणि प्रत्येक विषयावरती तुझी जी आश्चर्यकारक पकड जाणवते, तर हे सगळं कसं काय म्हणजे झालं की शाळेपासूनच तू वेगळा विद्यार्थी होतास किंवा वेगळी शाळा होती किंवा घरात वेगळं काही कल्चर होतं, वातावरण होतं? हो, अगदी महत्त्वाचा घटक असा आहे की माझ्या वडिलांनी मी अगदी लहान असतानापासून नेहमी मला बरोबर नेलं
आणि त्यांच्या पुढे सायकलवर डबल सीट बसून मी माझ्या आत्यांची स्थळं बघायला वगैरे जायचो असं. आणि कुठल्या ऑफिसात काम असलं, कोणी इतर कामासाठी भेटायला येणार असलं, इंजिनिअरिंग विषयक काम असलं तरी मी त्यांना चिकटलेला असायचो. आणि त्यामुळे मला भावंडही नाही आणि आमच्या राहत्या बिल्डिंगमध्ये किंवा आसपास माझ्या वयाची मुलंही नाही. आणि त्यामुळे मी माझ्या वयोगटात एकलकोंडा असलो तरी मोठ्या माणसांच्यात जाऊन बसायचं आणि ते काय बोलतायत ते ऐकायचं. हे मला फार पहिल्यापासून फार मिळालेलं आहे. म्हणजे ते मला नीट कळत होतं असं नाही, आणि ते नीट कळत नसूनही आणि बजावलेलं असूनही त्यात मी मध्ये काहीतरी बोलायचो. आणि मला वडिलांचं एक वाक्य अगदी आठवतंय की ज्यात आपला संबंध नाही त्यात नाक खुपसू नये. आणि नेमकं मी आयुष्यभर हेच केलं. परंतु यामुळे ज्याला आपण एक्सपोजर म्हणतो ते पहिल्यापासून खूप होतं. अनेक नाटकं मी पाहिली, संगीत नाटकं जुनी, नंतरची वसंत कानेटकरांची नाटकं असो, विद्याधर गोखलेंचा कालखंड असो, जुनी संगीत नाटकं असोत, अशी नाटकं पाहिली. त्या नाटकांच्या संहितांच्या निमित्ताने त्या पुराण कथांवरती चर्चा केल्या. असं म्हणजे माझ्या वर्गामध्ये एक्सपोजर खूप असलेला असा मी होतो. आणि अभ्यासात मी कमी होतो. म्हणजे मला लिहिण्याचा वेग अतिशय कमी होता आणि त्याच्यामुळे मला बऱ्याचदा येत असूनही उत्तरपत्रिका काही पूर्ण लिहिता यायची नाही, कारण माझा लिहिण्याचा वेग खूप कमी होता. आणि दुसरं, परीक्षेसाठी अभ्यास करायचा हे मला कधीच जमलं नाही. ते एक टेक्निक आहे आणि ते टेक्निक म्हणलं तर जमू शकतं, पण एक तिटकारा असल्यामुळे म्हणा किंवा एक बंडखोरी किंवा नाही आपण नाही त्याच्यात, मी नाही मार्कांच्या मागे लागणार असं असल्यामुळे मी अभ्यासात मागे असलो तरी वर्गात काही प्रश्न तयार झाला की सरांना अमुक आता आपल्याला बोलायला पाहिजे तर ते उभं राहून बोलायला मी असं. ते काय नेमकं विचारायचं, म्हणजे कशा स्वरूपाचे प्रश्न तुला पडत असतात? हो हो नाही, मला अगदी शाळेमध्ये एकतर मला चौथीत असताना पेट्रोल इंजिन कसं चालतं हे पूर्णपणे सांगता यायचं आकृती काढून. अशा प्रकारच्या गोष्टी होत्या की मी ऑफ तासाला इंग्लिश सिनेमांच्या स्टोऱ्या सांगणारा साने म्हणून मी प्रसिद्ध होतो. म्हणजे माझ्या वर्गात असलेले काही जण आहेत त्यांना आठवतही असेल की इंग्लिश सिनेमांच्या स्टोऱ्या सांगणं ऑफ तासाला हे होतं. अभ्यासक्रमाच्या बाबतीत सुद्धा मी सरळपणाने काही घ्यायचो नाही. मग आता विभक्त्या शिकवल्या तर मला या विभक्त्यात सगळं कसं बसेल, नऊच कसं विभक्त्या, च्यासाठी, च्यामुळे, अमंगस्ट, अपॉन, अनेक प्रेपोजिशन्स आहेत आणि अनेक प्रकारचे संबंध हे कर्ता, कर्म आणि क्रियापद यांचे असतात आणि ते नऊच विभक्त्यात बसेलच कसं हा प्रश्न मी विभक्त्या नऊच का हा शाळेत विचारलेला आहे. आणि मग कुठली विभक्ती असावी तर याच्याकरता मी काही विभक्त्या, म्हणजे त्यावेळेला मला नावं सुचवता आली नाही, परंतु मी प्रत्यय सांगून त्या सुचवलेल्या आहेत की आता गणितात मायनस इंटू मायनस इज प्लस हे असतंच का, हा प्रश्न विचारत कोणी नसेल, पण तो प्रश्न मी तेव्हा विचारला होता आणि तो प्रश्न मला सतत छळत राहिला होता आणि त्याचं उत्तर वर्गात तर मिळालंच नाही, नंतरही नीट मनासारखं मिळालं नाही. बरोबर एक आठवड्यापूर्वी विद्याधर टिळक म्हणून एक तज्ज्ञ आहेत विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणित ह्याचे, त्यांना मी बराच त्रास देऊन त्यांच्याकडनं मी सध्या शुद्ध गणित आणि शुद्ध विज्ञान यांची शिकवणी सध्या लावलेली आहे. त्याच्यात मला आठवड्याभरापूर्वी खऱ्या अर्थाने कळलं मायनस इंटू मायनस प्लस का, परंतु तो प्रश्न मी जपून ठेवलेला होता, त्याची स्वस्थता मला आलेली नव्हती. आणि एखादा प्रश्न पडला की त्याचं समाधान होत नाही तोवर तो प्रश्न जिवंत ठेवायचा
आणि जिथपर्यंत आपल्याला गिरमिट मारून जाता येईल तिथपर्यंत जायचं आणि डोकं आपटलं कीच थांबायचं. अशी ही सवय आहे. आणि ही सवय शाळेतल्या अभ्यासक्रमाबाबतच असेल असं नाही, कुठल्याही गोष्टीबाबत ही सवयच आहे. नाही, वेगवेगळ्या विषयांमध्ये पण तुला इतकी गती किंवा रुची कशी निर्माण झाली? म्हणजे इतक्या लहानपणापासून एक किंवा महत्व त्याच्यातला संबंध कसा तुझ्या लक्षात हो आला? हो एक फार महत्त्वाचं सांगायला पाहिजे म्हणजे शंकरराव बिनीवाले या सरांनी त्यांच्याकडे मी 5 वर्ष व्हायोलिन शिकलो शाळेत असताना. आणि त्यांनी माझ्याकडनं व्हायोलिन कमी आणि नोटेशन जास्त घोटवून घेतलं. म्हणजे ते गद्यात नोटेशन म्हणायला लावायचे आधी आणि गद्यात नोटेशन असे ठोके देत असं बरोबर नोटेशन गद्यात म्हणून दाखवलं की मगच व्हायोलिनला हात लावायचा, असा त्यांचा नियम होता. आणि त्याच्यामुळे मला अनेक चालींची ओळखच नोटेशनमधनं झाली. आणि नंतर लक्षात आलं की अरे हे म्हणजे हे नाट्यगीत आहे, हे म्हणजे हे नाट्यगीत आहे, असं नंतर लक्षात आलं. आणि त्याच्यामुळे मला नोटेशनमध्ये गाता येतं. जनगणमन असो, काही कुठलंही गाणं असो, ते मला नोटेशनमध्ये गाता येतं. आणि आता ह्याचा फायदा काय होतो? पण ह्याच्यानी आंतरविद्याशाखीय इंटरेस्ट कसा निर्माण झाला? सांगतो ना. आता नोटेशन हा अल्गोरिदम आहे, ती एक कार्यप्रणाली आहे. असं केलं की असं होणार, असं ते आहे. पण आपल्याला गाणं जे येतं ते इंट्युटिव्हली येतं. गाणं जे येतं ते इंट्युटिव्हली येतं. म्हणजे गाण्याची अख्खी चाल संगीतातलं काहीही कळत नसलेल्या माणसाला अतिशय छान रिप्रोड्यूस करता येते, कारण ती चाल त्याला पचलेली असते. आता ह्याला मी इंट्युटिव्ह मेथड म्हणतो. बाय द वे, इंट्युशन या शब्दाला मी जेव्हा बोलतो त्याला कुठलाही पारलौकिक वगैरे अर्थ नाही, साक्षात्कार वगैरे असा अर्थ नाही. तर ज्याचा ज्याचा थेट प्रत्यय येतो आणि ज्याचं विश्लेषण न करता संबंध मूर्त प्रत्यय येतो, त्या सगळ्या प्रत्ययांना मी इंट्युशन म्हणतो. तर इंट्युटिव्ह आणि अल्गोरिथमिक ही जी कॅटेगरी आहे, ही कॅटेगरी मला नोटेशन आणि संगीत यातनं मिळाली, असं त्याला महत्त्व आहे. आणि ही कॅटेगरी एकदा मिळाल्यानंतर मला कुठल्याही गोष्टीमधला आशय बाजूला ठेवून त्याचा आकार नुसता उचलून वेगळा बघता यायला लागला. म्हणजे मला ओवी वृत्ताचं उदाहरण द्या असा प्रश्न पेपरामध्ये आला तर ज्ञानेश्वरांच्या अनेक ओव्या लक्षात असतात, पण मी उत्तर असं दिलं, मेरा नाम है चमेली, मैं हूँ माल न लबेली, चली आई मैं अकेली बिकानेर से. आता ही माझ्या मते ओवी आहे. आता याचं कारण ओवी हा फॉर्म हा किती ॲब्स्ट्रॅक्ट करता येतो ओवीच्या आशयापासून, हे ह्याच्यामुळे दिसतं. असं म्हणजे एका गोष्टीचा फॉर्म उचलायचा आणि तो फॉर्म दुसऱ्या गोष्टीवर टाकून बघायचा, हा माझा एक खेळ होता. आणि चालू आहे म्हणजे, आणि तो आजही चालू आहे. आकृतिबंध वेगळा आणि आशय वेगळा, आणि हे बघता येतं. वेगवेगळ्या विषयात तुम्हाला रस होता म्हणून तुम्ही हे सगळं करत गेलात. हे हो, परंतु एक सिरियस अभ्यास हो म्हणून तुम्ही जी वेगवेगळी तुमच्या अभ्यास विषयांची रेंज आहे, हो, ती एवढी म्हणजे मोठी आहे की परवा तुम्ही नवीन काही बंदिशी रचल्या आणि हो, म्हणजे तुम्ही कुठल्या कार्यक्रमात दिसू शकाल सांगता येत नाही अशी अवस्था हो, हो, झालेली. हो. तर संगीतापासून अर्थकारण, तत्वज्ञान हे सगळं हो. तुम्ही कसं काय? नाही, आता हे अशा तऱ्हेने झालं की आपल्याच जीवनात आपल्याला जे प्रश्न पडतात किंवा भिडतात ते प्रश्न आपण आपलं काम झालं की सोडून देतो. उदाहरणार्थ, डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन दिलं, ते ब्रँड नेममध्ये दिलं आणि केमिस्ट मला हे नाही आहे ते आहे, चालेल का, की करा डॉक्टरांना फोन, असा प्रश्न असतो माझा. मी ज्या डॉक्टरांकडे जातो इन्क्लुडिंग अजय, त्यांना फार त्रास होतो, कारण मी प्रत्येक औषधाचं जेनेरिक काय आहे, मग त्याच्या कशाशी क्रॉस रिॲक्शन्स आहेत, मी आत्ता हे चालू आहे माझं तर त्याच्याशी हे कॉम्पॅटिबल आहे की नाही, हे पॅलिएटिव्ह आहे, हे मी टायट्रेट करू शकतो,
का ह्याचा कोर्स पूर्ण करायचा आहे. असं प्रत्येक औषधापुढे त्याच्याविषयीची माझी जी काय म्हणणी असतील, म्हणजे टायट्रेटेबल, कोर्स पूर्ण करण्याचं, हे अँटीबायोटिक आहे, हे अँटॅसिड आहे, हे सूज निवारक आहे. मग सूज निवारकमध्ये ब्रुफेन आलं तर मला चालत नाही कारण माझं पोट दुखतं. हां, हे लगेच म्हणजे सूज निवारक दिसलं की ह्यात ब्रुफेन आहे का डॉक्टर असं मी विचारणार. इतकंच नव्हे तर केमिस्टांसाठी एक डिरेक्टरी मिळते सर्व औषधांची. ती डिरेक्टरी विकत आणून आमच्या घरी ठेवलेली असायची आणि मी आणि माझे वडील कुठलंही औषध आणलं की त्या औषधाच्या त्याच्यातली एंट्री वाचून त्या औषधाचं काय काय आहे ते बघायचो. शंकेखोरपणा तुझा हा अतिशय अजूनही चालू आहे. अजूनही त्यामुळे त्यांनी मर्म जिज्ञासा जेव्हा लिहिलं त्याचं टायटलच त्याने की हे शंका समाधानासाठी सदर नसून शंका उत्पन्न करण्यासाठी तुमच्या मनामध्ये हे सदर चालू केलंय असं त्यांनी त्या शंका समाधान नसून निशंकपणाविषयी असमाधान, निशंकपणाविषयी असमाधान निर्माण करणं, हां, असं त्यावेळेला लिहिलेलं होतं. तर आता ह्या औषधाचं झालं. हां, आता आपण चलनवाढ झाली वगैरे असे शब्द लूजली वापरत असतो. खरं म्हणजे जसजशी देशातली संपत्ती वाढते तिच्या प्रमाणात चलन वाढावंच लागतं. नाही तर चलन तुटवडा निर्माण होणं हे योग्य नसतं. आपल्याला इन्फ्लेशनला सार्वत्रिक भाववाढ हाच शब्द वापरायला पाहिजे. सार्वत्रिक भाववाढ जेव्हा होते म्हणजे प्रत्येकच वस्तूचे भाव वाढतात त्यालाच इन्फ्लेशन म्हणायला पाहिजे. चलनवाढ हा शब्द त्याला पुरेसा खुलासा करत नाही. आता असं माझं प्रत्येक शब्दाबाबत असतं की इथे हा शब्द कसा. आता साधा आपल्याला म्युन्सिपाल्टीचा जो टॅक्स भरावा लागतो त्याला मिळकत कर असं बिल येतं. आता मिळकत म्हणजे इन्कम. हां, मग त्याला मिळकत स्थावर मालमत्ता कर असं म्हणा ना, किंवा नागरी सुविधा कर असं म्हणा. मिळकत कर का म्हणता. असं मी प्रत्येक शब्दाला आडवा लावणारा माणूस आहे आणि नेहमीच असंच आलेलो आहे की हे असं म्हणलं नाही तसा अर्थ होतो तो आपल्याला इथे अभिप्रेत नाहीये म्हणून हे असंच म्हणलं पाहिजे. आता नाही, याला जोडून असं विचारायचं आहे की तुमची जी शैली म्हणजे पहिल्यांदा तुम्ही तुमचं लेखन वाचताना पहिला ठसा जो उमटतो की हे जरा बोजड आणि क्लिष्ट आहे. त्यामुळे तुम्ही रस घेऊन जे सगळं मिळवलेलं आहे ज्ञान ते लोकांपर्यंत घेऊन जाताना थोडं सोपं करावं. किंवा अनेक जण तुमचे मित्र गमतीने म्हणतात की तुमचं मराठीतलं मराठी ट्रान्सलेशन उपलब्ध आहे का. तर हे कशामुळे किंवा हां, याचं थोडं कारण असं आहे की एकतर संज्ञा इंग्लिशमधल्याच ठेवायच्या आणि भाषा मराठी ठेवायची अशी पद्धत मी अंगीकारली असती तर ते बरंच सोपं झालं असतं. परंतु मला मराठीची सेवा करण्याची सुद्धा खाज आहे. कारण मराठी ही पण ज्ञानभाषा झाली पाहिजे आणि शेवटी भाषा ही घडवण्याची पण गोष्ट आहे. आणि आज आपण योगदान वगैरे हे शब्द सहज वापरतो ते हिंदीतनं आलेले आहेत. परंतु आता माझं अगदी असं मत आहे चेक पेक्षा धनादेश जास्त बरोबर आहे. चेक म्हणजे कुठलाही चौकोन. आणि काय अमेरिकेत बिलाला चेक म्हणतात, नोटांना बिल म्हणतात, चेकला आणखीन काय म्हणतात कोण. म्हणजे त्या शब्दांना काही तसा नेमका अर्थ नसतो पण धनादेश म्हणल्यावरती त्याचा आशय पोचतो. आणि असं जर केलं नाही तर आपल्याला प्रत्येक शब्द वापरत असताना त्याच्या मागच्या सगळ्या लिंकेजेस ह्या आपल्या मनात जागृत होतातच असं नाही. आणि म्हणून मी वापरताना समजा टू शेअर हा शब्द वापरत असलो तर मी बोलताना शेअरच वापरेन. म्हणजे मला तुझ्याशी काही शेअर करायचं आहे, काही खाजगी तुझ्याशी शेअर करायचं आहे असं मी म्हणेन. जर तू शेअर करणार असशील तर एक डिश घ्यायला हरकत नाही. म्हणजे मला सबंध डिश नकोय, थोडंसंच खायचं आहे. म्हणून जर तू शेअर करणार असशील तर एक डिश घ्यायला हरकत नाही. आता हे शेअर आणि आधीचं शेअर वेगळं आहे. कॉन्टेक्स्टमुळे कळतं पण माझा कॉन्टेक्स्टवर समाधान राहत नाही. मला ॲब्सोल्युटली त्याच्यात आपल्याला काय म्हणायचं आहे तर मी मनातल्या मनात सहप्रचित करायचं आहे. शेअर करायचं आहे म्हणजे सहप्रचित करायचं, ज्याची मला प्रचिती येते
ती आपण मिळून त्याची प्रचिती घेऊया. हा शब्द सांगितल्यावरती माझे मित्र शिवराज गोरले म्हणाले की तू एखाद्या मुलीला आपण काही सहप्रचित करूया का वगैरे असं काय म्हणलास का? म्हणजे तसं नाही, ते मी शेअरच म्हणतो त्यावेळेला. तर आणि तू जर भागग्रहण करणार असेल तर एक डिश खपेल. आता भागग्रहण वेगळं, सहप्रचित वेगळं. आता हा काटेकोरपणा हा दरवेळेला आवश्यक असतो असं नाही, परंतु विचारकाला म्हणजे ज्याला थिअरीमध्ये R&D करायचं आहे असं आपण म्हणू, ज्याला थेरॉटिशियन व्हायचं आहे, ज्याला थिअरी बनवायची आहे, थिअरी घडवायची आहे, त्याला लागणारं हे असतं. आता हे सगळ्यांसमोर मांडण्यासारखं असतंच असं नाही आणि त्यामुळे वाचकांना काहीसा त्रास होतो हे मला मान्य आहे. आणि दुसरंही एक त्याच्यामधलं कारण असं आहे की जे मी प्रकाशित केलेलं आहे त्याच्यात जागेच्या मर्यादेमुळे मला फार दाट लिहावं लागतं, दाट लिहावं लागतं. आणि मला अगदी शाळेपासूनच दाट लिहिण्याची सवय आहे. म्हणजे मी जर निबंध लिहिला तर माझ्यामध्ये त्या निबंधाचा जो काय विषय असेल त्याचं परफेक्ट उत्तर मी दिलेलं असायचं, पण निबंध जेवढा असायला पाहिजे त्याच्याहून तो फारच लहान असायचा. त्याच्यामुळे मला मार्क मिळायचे नाहीत. त्याच्यामुळे संक्षिप्त करणं ही माझ्या मनाची ठेवण आहे. म्हणजे सूत्रबद्ध गोळीबंद ही माझ्या मनाची ठेवण आहे. त्याला काही इलाज नाही, म्हणजे तसंच आहे ते. नाही, पण समजा तुम्ही विस्तारित लिहिलं तरीही बऱ्याचदा घनता तेवढीच राहते, हे कसं काय? कारण असं होतं, अगदी बरोबर आहे. कारण असं होतं की विस्तारित लिहिल्यावर आणखीन मुद्दे मांडायची संधी आहे, हां, असा त्याचा अर्थ मी घेतो. हां, आणि त्यामुळे जे मुद्दे मला कापावे लागत असतात तेही मी त्यात आणतो आणि त्यामुळे घनता परत तेवढीच राहते. त्याच्यामुळे ॲक्च्युअली कसं करायला पाहिजे, मला विस्तारित लिहायला सांगायच्या ऐवजी माझं जे संक्षिप्त आहे त्याच्यावरती कोणीतरी रसाळ वाणीमध्ये निरूपण करायला पाहिजे. आणि शिवराज गोरले यांनी काही प्रमाणात ते केलेलं आहे. हां, आणि अनेक जण करू शकतील, किंवा वेळ मिळेल तेव्हा मी सुद्धा करू शकेन, किंवा बोलता बोलता मी सुद्धा करतो. म्हणजे मला असं काही, मी सततच संस्कृत प्रचुर भाषेत आणि नवी मराठी घडवण्याच्या अशा ह्यानी बोलतो, असं किंवा असं जगतो असं नाही. आता 2 प्रश्न आहेत. विद्यार्थी असताना तुम्ही डाव्या चळवळीत शिरलात, हो, ते का, हा पहिला प्रश्न. त्याच्यानंतर तो सगळा अनुभव, ती चळवळ, ते सगळं सोडून एकदम त्यातून बाहेर पडलात, हो, ते कशासाठी? हो, हो. डावेपणा याचा जर एक अर्थ घेतला की अन्याय किंवा शोषण याविषयी चीड असणं आणि ज्याचं ज्याचं जसं योगदान आहे तसं त्याला फळ मिळालं पाहिजे ही न्यायबुद्धी असणं, याला जर डावेपणा म्हणायचं असेल तर मी नेहमीच डावा होतो आणि आजही डावा आहे. ह्याला जर डावेपणा म्हणायचा असेल तर अगदी लहानपणापासून मला आपोआपच कळायचं. आता अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्याम स्मरे नित्यम, इथे पुढे मी म्हणतो नारी दास्यस्य वर्णनम, आयुष्कामार्थ सिद्ध हे नाही, या सगळ्यांवर अन्याय झालेला आहे, सगळ्यांवर अन्याय झालेला आहे. अहिल्याला शिळा व्हा हा शाप कशाबद्दल मिळाला? द्रौपदीला 5 दिवशी लग्न कशासाठी करावं लागलं? सीतेला 2दा त्याग का सहन करावा लागला? आता मी आपोआप एकलव्याच्या बाजूने आहे, कर्णाच्या बाजूने आहे, शंभुकाच्या बाजूने आहे, बळीराजाच्या बाजूने आहे, वामनाच्या विरुद्ध आहे, परशुरामाच्या विरुद्ध आहे. बापाने सांगितलं म्हणून आईचं मुंडकं तोडायचं, हा देव, हे शक्य नाही. त्यामुळे मी परशुरामाच्या विरुद्ध आहे, वामनाच्या विरुद्ध आहे, भीष्माच्या विरुद्ध आहे. स्वतःच्या प्रतिज्ञेच्या अहंकारापोटी पोटी राज्याची वाट लावणं, दशरथाच्या विरुद्ध आहे. ब्लँक चेक देणं, राजेपदावरच्या माणसांनी 2 ब्लँक चेक देऊन टाकणं, हे अतिशय बेजबाबदार कृती आहे. फक्त काय आहे, माझी न्याय अन्यायाची किंवा डावेपणाची किंवा बाजू घेण्याची कल्पना ही सामान्यतः डाव्यांची जी असते त्याच्यापेक्षा वेगळी आहे. माझी अशी आहे की
शोषणाचा माझी व्याख्या अशी आहे की जबाबदारीने वागणाऱ्या लोकांचं शोषण बेजबाबदारपणे वागणारे लोक करतात सर्व स्तरामध्ये. म्हणजे ते कुठल्याही आर्थिक स्तरातले असोत, कुठल्याही क्षेत्रातले असोत, गरिबातल्या कुठल्याही स्तरातले असोत, बेजबाबदार लोक जबाबदारांचं शोषण करतात. अशा प्रकारे मी शोषणाकडे बघतो. आणि त्यामुळे अर्थातच आहे रे नाही रे, सॉरी नाही रे आहे रे, हां, अशा प्रकारे विभाग करणं. आणि मग काय होतं, असा आहे नाही रे आहे रे राहत नाही. त्या नाही रेवरती नाही का नक्की आहे की काय, हां, आहे वाटतं थोडंसं, बहुतेक आहेच, असे अनेक स्तर तयार झालेले असतात. हां, त्यामुळे ते आहे रे नाही रे असं एकमेकात मिसळलेलं असतं. हां, दुसरं, एम्प्लॉयर असला की तो शोषक असतो आणि एम्प्लॉई असला की तो शोषित असतो, हे अजिबात खरं नाही. अनेक एम्प्लॉयर असे मी पाहिलेले आहेत की जे स्वतः श्रम करतात आणि त्याचा मोबदला सुद्धा त्यांना पुरेसा मिळवता येत नाही. अनेक एम्प्लॉई मी असे पाहिलेत की जे काहीही योगदान करत नाहीत आणि मोक्याच्या जागा पटकवल्यामुळे ते इतरांचं शोषण करत असतात. त्याच्यामुळे एम्प्लॉयर एम्प्लॉई, गरीब श्रीमंत, चातुर्वर्ण्य किंवा जाती व्यवस्था अशा टर्म्समध्ये जनरलाइज करून दावेपणा न करताना मी आय गो इन टू द मेरिट ऑफ द केस. हा एक भाग आहे. मार्क्सवादाने प्रभावित होण्याचं मुख्य कारण असं आहे की कोणालाही आपल्याकडे एक समग्र विचारव्यूह असावा अशी गरज असते. कोणालाही असते असं नाही, पण निदान जो थेरॉटिशियन असतो त्याला तरी असतेच असते. आणि ती मलाही होती. आणि मार्क्सवाद हे जे पॅकेज होतं ते मला भेटलेलं असं पहिलं पॅकेज होतं की त्याच्यात एक या विश्वाचे रहस्य माझं उलगडले असा भाव पटकन, म्हणजे ते बरोबर नव्हतं, म्हणजे ते मी मला जे त्यावेळेला वाटत होतं ते बरोबर होतं असं मी म्हणत नाहीये, परंतु सगळ्याचं एकूण कोडं सुटतंय बा ह्याच्यामध्ये. म्हणजे आय हॅव ए जनरल फ्रेमवर्क. हां, ह्याची एक्साइटमेंट मला जबरदस्त होती. म्हणजे मार्क्सवादाच्या आकर्षणात समग्र विचारव्यूहाचं आकर्षण हे खरं मुख्य आकर्षण होतं. आता मी जर मार्क्सवादात सांगितलेल्या सर्वहारा नावाच्या एका पवित्र कल्पनेची पूजा करत राहिलो असतो तर कदाचित आजही पूजाच करत राहिलो असतो. पण मी खऱ्याखुऱ्या कामगारात गेलो. खऱ्याखुऱ्या कामगारांच्या वतीने खऱ्याखुऱ्या मालकांची खऱ्याखुऱ्या वाटाघाटी करायला बसलो. हे केल्यामुळे मला तिथलं वास्तव काय आहे ते दिसायला लागलं. आणि ते वास्तव या सिद्धांतांमध्ये अजिबातच बसत नाहीये हे मला दिसायला लागलं. त्यावेळेला कामगार क्षेत्रामध्ये असा माझ्या पुढे प्रश्न आला की ज्या डाव्या परंपरेतनं मी आलो होतो त्यांच्यातल्या लोकांचं म्हणणं असं असायचं की आपण लढा जो उभारायचा तो असाच उभारायचा आणि असाच ताणत न्यायचा की तो हरले पाहिजेत कामगार. हे आश्चर्य वाटेल. दत्ता सामंतांचा गिरणी संप हरेपर्यंत लढवायचा हे क्रांतिवाद्यांनी लावलेली फूस आहे. टेल्को लढा हा जिंकत आला होता. म्हणजे शरद पवार, रतन टाटा, राजन नायर असा फोटो टाइम्स ऑफ इंडियाच्या मुखपृष्ठावर आला होता. लोकशाहीचा विजय झाला होता. तिथे तो मागे घ्यायला हवा होता, परंतु क्रांतिवादी डाव्यांनी राजनला हुलीवर घालून तो पुढे रेटला आणि त्याच्यात टेल्को कामगार कायमचा चेचला गेला. आणि त्यामुळे जास्त दुःखात गेले की कामगार जास्त लवकर क्रांती करतील याच्यासाठी त्यांचे प्रश्न जास्त अवघड करून ठेवायचे हे मला विकृत वाटायला लागलं. माझ्या दृष्टीने आहे या व्यवस्थेत प्रश्न सोडवायचे आणि ते जेव्हा सुटेनाशी होतील तेव्हा पुढची व्यवस्था त्यात जन्म घेईल. म्हणजे पुढच्या व्यवस्थेचा गर्भ राहिल्याशिवाय ही व्यवस्था मोडायची नाही. पिल्लू जोपर्यंत अंड्यात आहे आणि ते पुरेसं मोठं झालेलं नाही तोवर अंड फोडायचं नाही. हा माझा दृष्टिकोन आहे. आणि अर्थातच कामगारांचा रिस्पॉन्स ॲज वेल ॲज मॅनेजमेंटचा रिस्पॉन्स विधायकपणे वाटाघाटी करणाऱ्यांनाच मिळतो. सुरुवातीला विघातक वाटाघाटी करणाऱ्यांना मिळतो. मालकांना जेव्हा कारखाना बंद पाडायचा असतो आणि फुकटात रिट्रेंचमेंट करायची असते त्याला मालक
मुद्दाम अतिलढाऊ नेतृत्वाला प्रायोजित करतात आणि कामगारही भावनेच्या भरात अतिलढाऊ नेतृत्वाला गळ्यात माळ घालतात. परंतु हे दोघंही जेव्हा वठणीवर येतात आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष विधायक तोडगा काढायची वेळ येते त्यावेळेला बसून गणित करावं लागतं. आणि मी जेव्हा हा निर्णय घेतला की मी विधायक पर्याय ह्या अंगानेच कामगार चळवळ चालवणार, त्यावेळेला मी ऑप्शन पॉझिटिव्ह असं स्पष्ट इंग्लिशमध्ये नाव धारण केलं आणि ऑप्शन पॉझिटिव्ह लेबर कन्सल्टंट्स हा उद्योग मी केला. आणि ॲज ऑप्शन पॉझिटिव्ह मी अनेक संघटनांचा कार्याध्यक्षही राहिलेलो आहे, त्यांच्या वाटाघाटी समितीवरही राहिलेलो आहे. आणि तिथे सुरुवातच मी अशी करायचो मालकांच्या समोर किंवा मॅनेजमेंटच्या समोर की वाटाघाटी म्हणजे काय, तर तुम्हाला घाटा न येऊ देता आमचा वाटा कसा मिळेल हे बघणं म्हणजे वाटाघाटी. याच्याविषयी तुम्हाला काही म्हणायचं आहे का, कोण नाही म्हणेल. हां, असं करत करत त्यांना नाही म्हणूच द्यायचं नाही. येत्या काळात तुमच्या प्रॉडक्टचं प्राइस तुम्हाला किती वाढवता येणार आहे, फार नाही वाढवता येणार. बरं, फार नाही वाढवता येणार आहे. आत्ताचं तुमचं कॉस्टिंग काय आहे, आत्ता किती लेबर कॉस्ट आहे, ती येत्या 3 वर्षात तुम्हाला किती परवडणार आहे हे सांगा मला. मग कसं बसवायचं ते मी बघतो. कारण मी स्वतः इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग म्हणजे श्रममापन हे शिकलेलो आहे. तेलकोत असताना मी ते शिकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे वर्क मेजरमेंट मी करायचो. आणि कामवाढीमुळे किती उत्पादन वाढलं आणि तांत्रिक उत्पादकता वाढीमुळे किती वाढलं, त्याच्यात इन्व्हेस्टमेंटचा भाग किती आहे, त्याच्यामध्ये आपण केलेल्या मेथड्स इम्प्रूव्हमेंटचा भाग किती आहे, असं सगळं काढून या सगळ्या मांडणीमध्ये म्हणजे थोडक्यात तुझ्या मांडणीत न्यायपक्ष हा जास्त उजवा ठरला आणि करुणा ही थोडी. हा बरोबर आहे. हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मी ज्यावेळेला डावा झालो त्यावेळेला ज्या काही चुका केल्या असं मी म्हणतो, त्या चुकांमधली एक अतिशय महत्त्वाची आणि तत्वज्ञानात्मक पातळीवरची चूक म्हणजे न्याय आणि करुणा यात गल्लत करणं. अनेक जण दुरवस्थेत असतात आणि ही करुणास्पद स्थिती असते, याचा अर्थ ते अन्यायग्रस्तच असतात असा नाही. आणि अनेक जण सुअवस्थेत असतात, हां, याचा अर्थ ते अन्याय करतेच असतात असा नाही. म्हणजे उलटं असतं असं मला म्हणायचं नाही, हां, पण असा नाही. त्यामुळे न्याय आणि करुणा ह्याच्यात गल्लत करणं. दुसरं म्हणजे समता ही न्याय्य आहे हे गृहीत धरणं. म्हणजे कसं होतं, आज विषमता दिसते, ती अन्याय्य आहे हेही दिसतं, मान्य आहे. पण विषमता अन्याय्य असू शकते याचा अर्थ समता न्याय्यच असणार हा शोध कुठनं लागला. कॉन्व्हर्स इज नॉट ऑलवेज ट्रू ही एक अतिशय महत्त्वाची फॅलसी आहे. त्यामुळे विषमता अन्याय आहे त्या अर्थी समता न्याय्य असेल हे खरं नाही. न्याय आपलं समता पण अन्याय अशी असू शकते, ही एक गोष्ट. दुसरं, खरोखर विषमता कमी करायची असली तर ती समृद्धी याच्या आधी कमी करता येत नाही. जगात असं कुठेही झालेलं नाही. कसलीही क्रांती करा, कुठलीही व्यवस्था आणा, जोपर्यंत दरडोई राष्ट्रीय उत्पन्न एका विशिष्ट मर्यादेच्या पुढे जात नाही तोपर्यंत विषमतेला उतरती कळा लागत नाही. याला क्युझनेटचं वळण असं म्हणतात. आणि ते का होतं हेही समजावून घेण्यासारखं आहे. त्यावेळेला उपलब्ध झालेलं असतं वाटप करायला मुळातच स्केअरसिटी असते, त्यावेळेला फक्त संघर्षच जास्त असतो. पण मुळात समृद्धी जेव्हा जास्त असते आणि लोकसंख्या जेव्हा कमी असते त्यावेळेलाच श्रमिकांना खऱ्या अर्थाने यश मिळतं. त्याच देशात श्रमिकांना खऱ्या अर्थाने यश मिळतं. आणि ह्यामुळे ज्याला स्कॅन्डिनेव्हियन देश म्हणतो तिथली व्यवस्था ही समाजवादाचं अजिबात नाव न घेता प्रचंड आपलं फारच कमी विषमता असलेली आहे. आज स्वीडनमध्ये कामगार संघटनेने चालवलेली रोजगार विमा योजना, एखाद्या कामगाराची नोकरी गेली तर 80% पगार त्याला कामगार संघटना देते. हे कसं शक्य झालं? हे सगळं शक्य होतं याचं कारण डेमोग्राफिक ट्रान्झिशन झालेलं असतं.
डेमोग्राफिक ट्रान्झिशन ही गोष्ट अगदी नीट आपण समजून घेतली पाहिजे. आपली जी तथाकथित युगानुयुग टिकलेली जी ग्रामव्यवस्था आहे, जी बलुतेदारी व्यवस्था होती आणि ज्याच्यामध्ये स्टॅग्नेशन होतं, काहीही इनोव्हेशन नव्हतं, तेच 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 परत परत चालू होतं, कोणत्याही प्रकारची स्पर्धा नव्हती, अशी स्टॅग्नंट अर्थव्यवस्था असूनही ती का टिकली? याचं रहस्य त्यांना लाभलेलं अतिशय सुंदर मृत्यू प्रमाण हे आहे. त्यांना भरपूर मृत्यू प्रमाण लाभलेलं होतं, त्यामुळे त्यांची लोकसंख्या स्थिर होती. आता लक्षात घ्या, आपण जन्माच्या बाबतीमध्ये पारंपरिक आणि मृत्यूच्या बाबतीत मात्र आधुनिक असे झाल्यामुळे लोकसंख्येचा विस्फोट होतो आणि जन्माच्याही बाबतीत आधुनिक व्हायला वेळ लागतो. हा वेळ जेवढा घेईल एखादा समाज, त्या मानाने त्याचं डेमोग्राफिक ट्रान्झिशन होतं आणि जेव्हा पुन्हा लोकसंख्या स्थिरावते त्यावेळेला लोकसंख्या वाढ आणि विकास दर यांची रेस थांबते आणि मग 2% विकासानिशी सुद्धा भराभरा विषमता कमी होते. आणि हे जागतिक सत्य आहे, हे प्रत्येक देशाच्या बाबतीत खरं ठरलेलं आहे. तुमची चिकित्सा सगळे ऐकताना असं जाणवतं. अनेक जण म्हणतात आहे की डाव्यांची चिकित्सा करता करता राजीव साने भांडवलशाहीकडे झुकले किंवा भांडवलशाही म्हणजे आपला जर पॉलिटिकल डिस्कोर्स पाहिला तर भांडवलशाही आणि समाजसत्तावाद असे 2 प्रमुख ध्रुव आपण नेहमी मानतो. आणि भारतातलं एकूण हे पाहिलं तर अगदी एखादा उद्योगपतीसुद्धा बोलताना शक्यतो समाजवादाचीच भाषा बोलतो. तर खरंच भांडवलशाहीत तुम्हाला असं काही मुक्तिदायी असं काही सापडलं का? किंवा भांडवलशाही आणि समाजसत्तावाद याच्यापेक्षा तिसरा काही पर्याय असू शकतो असं काही तुम्हाला वाटतं का? पहिली गोष्ट अशी की भांडवलशाही म्हणजे भांडवलधारक नसलेल्यांवरती पूर्ण कंट्रोल हा जर अर्थ घेतला तर भांडवलशाहीने इतकी नवी वळणं घेतलेली आहे की आज प्रत्येक जण गुंतवणूकदार झालेला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारशाही राहिलेली नाहीये. ही जिला आपण भांडवलशाही म्हणतोय ती मॅनेजमेंटशाही आहे. गुंतवणूकदारशाही राहिलेली नाहीये. टॉप मॅनेजमेंट्स ह्या जितक्या प्रमाणात कामगारांना बांबू लावत असतात तितक्या प्रमाणात शेअर होल्डरांनाही लावत असतात. हे आम्ही अनेक ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे ती भांडवलाची शाही आहे असं एक तर खरं नाहीये. नवीन काय आहे तर क्रयवस्तू विनिमय, एक्सचेंज म्हणजे फ्री मार्केट. म्हणजे ते फारसं फ्री नाही आहे आपल्याकडे, परंतु मार्केट ही जी काय नवीन सामाजिक संस्था उदयाला आली की ज्याच्यामुळे बरेच बदल शक्य झाले, ती आधुनिकतेची देण आहे. आणि ती आधुनिकतेची देण मानवी स्वभावाच्या इतकी जवळची आहे की आपण सगळेजण विनिमय करू शकतो, म्हणून श्रमविभागणी करू शकतो. आणि आपलं स्वाभाविक मनुष्य स्वभाव जो आहे त्याच्यामध्ये तो स्वार्थप्रेरित असणं हे मी योग्य मानतो. किंबहुना मला असं आढळून येतं की जगात निस्वार्थी भंपक लोकांनी जितके राडे घातलेत तितके स्वार्थी लोकांनी घातलेले नाहीत असं मला आढळून येतं. हे स्वार्थ एकमेकात गुंफता येतात आणि त्याच्यातनं काही अंशी सर्वार्थ साधता येतो. सगळा येत नाही पण काही अंशी सर्वार्थ साधता येतो. आणि दुसरा असा भाग आहे की आत्ता पर्याय नसताना एखादी व्यवस्था मोडणं याचा आपल्याला अधिकार नाही आहे. म्हणजे हार्टचं ऑपरेशन करायचं आहे तर हार्ट अँड लंग मशीनवर पेशंटला ट्रान्सफर करून मगच हार्ट तोडावं लागतं. ते नाही ट्रान्सफर करता हार्ट तोडलं तर तो तिथेच मरेल ना. त्याच्यामुळे पर्याय उभा न होऊ देता जर आपण नुसती मोडतोड केली तर आपण विनाश फक्त करतो. आणि एक लक्षात घ्यायला पाहिजे की सगळ्या संघर्षांमध्ये आणि सगळ्या विघातक कारवायांमध्ये सगळ्यात नुकसान जास्त गरिबांचंच होतं. श्रीमंत टिकाव धरू शकतात, श्रीमंत टिकाव धरू शकतात. आता एकेकाळी तुम्ही कामगार चळवळीसाठी काम करणारे
हो. होतात हो. आणि आता मात्र चक्क तुम्ही जागतिकीकरणाचं समर्थन वगैरे करता. हो. तुम्हाला असं नाही का वाटत की याच्यामुळं आपल्या कामगारांचा तोटा वगैरे होतोय किंवा जागतिकीकरणामुळं आपला पैसा वगैरे बाहेर जातोय, ती वेगळीच गोष्ट आहे अजून? नाही नाही नाही, अजिबात नाही. मी जेव्हा कामगार चळवळीचं काम करत होतो त्यावेळेला प्रत्येक कामगार सभेमध्ये मी तेव्हाही जागतिकीकरणाचंच महत्त्व समजावून सांगत होतो. आणि मी जागतिकीकरणाच्या बाजूने आहे, तो मी श्रमिक धार्जिणा आहे म्हणून आहे. मी जर श्रमिक धार्जिणा नसतो आणि भारतीय श्रमिकाविषयी मला जर कळकळ नसती तर मी राष्ट्र खेळायला मोकळा होतो. परंतु आपण एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज जगात काय परिस्थिती आहे. काही देशांकडे प्रचंड भांडवल आहे आणि त्यांचे भांडवलाचे रिटर्न्स पडलेले आहेत आणि श्रमशक्ती प्रचंड कमी आहे आणि त्यांचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. आणि उलट काही देशांमध्ये श्रमशक्तीला किंमत नाही आहे, श्रमिकाला काही किंमत नाही आहे, कारण त्याची संख्या प्रचंड आहे आणि त्या मानाने भांडवल उपलब्धी कमी आहे. ह्या दोन देशांमध्ये ज्यावेळेला व्यापार सुरू होतो त्यावेळेला फॅक्टर प्राइस इक्वलायझेशन थेरम नावाचा एक प्रसिद्ध थेरम इकॉनॉमिक्समध्ये आहे. डॉक्टर जगदीश भगवती यांनी तो अतिशय चांगला एक्सप्लेन केलेला आहे. त्यांनीच एम्पॉवरिशिंग ग्रोथ कशी असू शकते हेही सिद्ध केलेलं आहे. हां, म्हणजे आर्थिक वाढ होते तेव्हा गरिबी का वाढ होते हेही त्यांनी सिद्ध केलेलं आहे. पण त्यांनी फॅक्टर प्राइस इक्वलायझेशन थेरमच्या द्वारे त्यांनीच असं नाही अनेकांनी ते मांडलेलं आहे की आता साधं असं बघा, आपले वेतन दर आणि अमेरिकेतले वेतन दर या 40 पटीचा जर फरक असेल तर ह्यात थोडं जरी समानीकरण झालं तरी आपला खूप फायदा होऊ शकतो. भांडवल आपला म्हणजे इथल्या श्रमिकांचा, इथल्या भारतीय श्रमिकांचा. अमेरिकन श्रमिकांचा तोटा होतो हे लक्षात घ्या. आज उदाहरणार्थ नायकेचे बूट व्हिएतनाम मध्ये बनतात. नायकेचा अमेरिकेतला कारखाना बंद पडला आणि तिथले कामगार बेकार झाले व्हिएतनामला ऑर्डर गेल्यामुळे. पण व्हिएतनामच्या दृष्टीने काय, व्हिएतनामच्या दृष्टीने जो ग्राहक वर्ग व्हिएतनाममध्ये उपलब्धच नव्हता तो ग्राहक वर्ग व्हिएतनाम्यांना मिळाला आणि म्हणून ते व्हिएतनामच्या फायद्याचं आहे. आणि व्हिएतनाम मी मुद्दाम उदाहरण अशासाठी घेतो की अमेरिकेविषयी राग असण्यासाठी व्हिएतनाम इतकं कारण कोणाकडेच नसेल. म्हणजे मी जर व्हिएतनामी असेन तर मला अमेरिकेविषयी अतोनात द्वेष असेल. इतके अत्याचार अमेरिकेने व्हिएतनामवर केलेले आहेत. पण तरीही ते सगळं विसरून हा फायदा घेण्यासाठी ते सरसावले. आणि आपण मात्र दादाभाई नौरोजींच्या काळात आपली बुद्धी स्टॅच्यू करून ठेवलेली आहे. आपण जगातली ही बदललेली परिस्थिती आणि त्या बदललेल्या परिस्थितीमुळे आपल्याला जागतिकीकरण हवं आहे आणि बड्या देशांना ते नको आहे. हां, हे जगात भांडण चाललंय हेच आपल्या गावी नाही. उदाहरणार्थ WTO मध्ये जर तुम्ही चाललेली भांडणं बघाल तर सगळी भांडणं काय आहेत, भारत, चीन आणि ब्राझील म्हणतात की आमच्या मालावर तुम्ही जे निर्बंध घातलेत ते उठवा, तुमच्या मालाला ज्या तुम्ही अफाट सबसिड्या दिल्यात त्या कमी करा. आणि ते म्हणतात हळूहळू करू, टप्प्याटप्प्याने करू. त्यात ते काही पळवाटा मागतायत. असा सगळा संघर्ष चालू आहे. म्हणजे WTOच्या व्यासपीठावर गरीब देशांना जागतिकीकरण हवंय, श्रीमंत देशांना ते नकोय, असा संघर्ष चालू आहे. म्हणजे जागतिकीकरण लादलं जाते वगैरे साफ खोट आहे, साफ खोट आहे. आपले निर्यातक हे ब्रिटिश काळामध्ये सक्तीची निर्यात होती. सक्तीची निर्यातीत शोषण असू शकतं कारण तुमच्यावर बंदूक ठेवूनच ते तुम्हाला पाठवायला लावलेलं असतं. आज आपण जो आंबा 30 रुपयाला भारतीयाला विकतो तो जर 300 रुपयाला जात असेल तर लादलं काय जात आहे. म्हणजे आपल्याकडे निर्यात करायला जेव्हा माणूस जातो त्याला भारतात मिळणाऱ्या भावापेक्षा कितीतरी जास्त भाव मिळतो. ह्यात लादलं काय जात आहे, आपला फायदा होतोय ना ह्याच्यामध्ये. म्हणजे दुसरा पैसा, भारताचा पैसा भारताबाहेर जाऊच शकत नाही. कारण आपण चीनचं उदाहरण घेऊ. चीनमध्ये एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीने नफा कमावला
आणि तो त्यांना जर्मनीला पाठवायचा आहे. तर ते जर्मनीला युआन्स पाठवू शकत नाहीत, त्यांना मार्क्सच का युरो पाठवायला पाहिजेत त्यांना. आता हे युरो त्यांना चीनमध्ये कोण देऊ शकतो? चीनचा निर्यातक हा एकच प्राणी असा आहे की जो त्यांना युरो देऊ शकतो. म्हणून जर बहुराष्ट्रीय कंपन्यांना आपला नफा मायदेशी पाठवायचा असेल तर तितका माल आपला त्यांना घ्यावाच लागतो. म्हणजे नफा मायदेशी म्हणजे आपल्याला निर्यात संधी, असं ते स्पष्ट गणित आहे. आणि या गणितानेच चीननी सातत्याने 10 वर्ष 10% ग्रोथ रेट राखलेला आहे आणि लोकसंख्या वाढीचा दर 0 केलेला आहे. अर्थात त्यात हुकुमशाही आहे, त्याचा मी निषेध करतो, परंतु हा शहाणपणा त्यांनी दाखवलेला आहे. त्याच्यामुळे हे भारताचा पैसा भारताबाहेर जातो हे खोटं आहे. जागतिकीकरणात आपण माल आयात करतो हे खोटं आहे. आपण ज्यावेळेला भांडवल आगमन निमंत्रित करतो त्यावेळेला श्रम इथलेच असतात, कच्चा माल इथलाच असतो. म्हणजे कॅडबरीमध्ये कोको इथलाच, दूध इथलंच, साखर इथलीच, श्रम इथलेच, मॅनेजमेंट इथलीच, यंत्रही इथेच बनवलेली. फक्त कॅडबरी हे नाव हे संस्कृतोद्भव नाहीये आणि अमूल हे नाव संस्कृतोद्भव आहे. एवढाच फरक त्या दोन्हीमध्ये आहे, ज्याच्या पलीकडे त्याच्यात काहीही फरक नाहीये. त्याच्यामुळे नाव विदेशी असलं किंवा मालक विदेशी असला की तो माल विदेशी असतो असं नाही. हिंदुस्तान लिव्हरचा हॉलंडच्या कामगारांनी बनवलेला साबण जर जहाजातनं भारतात आणला हॉलंडचा पगार देऊन, तर तो साबण इतका महाग होईल की तो स्वदेशी जागरण मंचाच्या लोकांना सुद्धा परवडणार नाही. कारण बऱ्याच स्वदेशीवाद्यांना बऱ्याच NGOकडनं बराच पैसा मिळतो, म्हणून त्यांनाही परवडणार नाही असं मी म्हणतोय. भारतात कोका कोला जे विकतात तो भारतीय ग्राहकाला परवडेल या भावाने विकतात. अमेरिकेत कोका कोला जो विकतात तो अमेरिकन ग्राहकाला परवडेल या भावाने विकतात, कारण तो अमेरिकन कामगारांनी बनवलेला असतो म्हणून तो महाग असतो. त्याच्यामुळे शोषण होण्याचा प्रश्नच येत नाही. ऑन द कॉन्ट्री आपण जेवढी निर्यात करतो त्याच्यापेक्षा नेहमीच जास्त आयात करतो आणि हा फरक आपण त्यांच्या बँकांचं कर्ज कमी दराचं वापरून भरून काढतो. म्हणजे आपण ऍक्च्युअली कमी दराच्या व्याजात कर्ज मिळवून आपला आयात निर्यात घाटा भरून काढतो. याच्यात कोण कोणाचं शोषण करतंय बघण्यासारखी गोष्ट आहे. पण या सगळ्या हे सगळं मी कामगारांच्या पुढे बोललेलो आहे आणि कामगारांना असं समजावून सांगितलेलं आहे की आपल्या या मोठ्या कंपनीतला काही भाग आउटसोर्स झाला म्हणून आपण बॉम्ब मारतोय, पण त्या कामगारांचं भलं झालं की नाही? असंच जगात चाललेलं आहे. आपण आतले कामगार आहोत, परमनंट कामगार आहोत म्हणून आपण बॉम्ब मारतोय. तसेच अमेरिकेतले कामगार बॉम्ब मारतायत आणि तुम्ही जसं स्मॉल स्केलवाल्यांना ऑर्डर गेली म्हणून वैतागले तसे ते वैतागलेले आहेत. पण स्मॉल स्केलवाले म्हणतात नाही आम्हाला पाहिजे. किमान वेतन नसलं म्हणून काय झालं, आम्हाला काहीच वेतन नव्हतं, आम्हाला पाहिजे. त्याच्यामुळे बघायचं काय असतं, माझ्यापेक्षा समोरच्याला जास्त मिळते म्हणून मी दुःखी व्हायचं नसतं. माझी नंतरची स्थिती जास्त सुधारते की नाही ह्याच्यामुळे मी सुखी व्हायचं असतं. आणि जागतिकीकरणामुळे आपण जिथे आहोत तिथून वर जातो हे बघायला पाहिजे. म्हणजे हाऊ मच बिल गेट्स हे महत्वाचं नाहीये, व्हॉट वी गेट हे महत्वाचं आहे. आणि आपण विंडोजची पायरसी करून बिल गेट्सला किती बूच लावलेला आहे हा एक वेगळाच भाग आहे. एक सगळ्याच गोष्टींकडे सकारात्मक आणि कन्स्ट्रक्टिव्ह बघण्याचा दृष्टिकोन ह्याच्यातनं व्यक्त होतो. पण धरण, अणुप्रकल्प, GM बियाणं वगैरे असे जे आता जे कळीचे मुद्दे ठरलेत त्याच्यामध्ये तू त्या सगळ्या गोष्टींना पाठिंबा देतो असं आहे. आणि त्यामुळं एका प्रकारे असं चित्र निर्माण झालं की ते सर्व चळवळवाल्यांच्या किंवा चळवळींच्या तू विरुद्ध आहेस. नाही, मी चळवळींच्या परसे विरुद्ध नाहीये. चळवळींनी काय मागण्या घ्याव्या याच्या बाबतीत माझा मतभेद आहे. चळवळींनी मागण्या अशा घ्याव्या की ज्या मागण्या मान्य झाल्या असता त्या प्रकल्पग्रस्तांचं भलं होईल अशा मागण्या चळवळींनी जरूर घ्याव्या. म्हणजे उदाहरणार्थ पुनर्वसनाच्या मागण्या
या चळवळीने जरूर घ्याव्या. नर्मदा आंदोलनाला मी स्वतः जाऊन भेटून अनेकदा विनंती केलेली आहे की तुम्ही ही मागणी का नाही करत की गुजरातकडनं गुजरातच्या लाभक्षेत्राकडनं मध्य प्रदेशच्या बुडीत क्षेत्राकरता त्यांनी किंमत द्यावी. कारण गुजरातमध्ये पाणी जाणार आहे, तिथले शेतकरी श्रीमंत होणार आहेत, तर त्यांनी त्या लाभधारकांनी या हानीग्रस्तांना किंमत द्यावी अशी मागणी का नाही तुम्ही लावून धरत. तर त्यांचं म्हणणं धरणच नको तर मग लाभधारक कुठले आणि हानीग्रस्त कुठले. आपण धरण तुम्ही नको म्हणताय, ऍक्च्युअली ते होणार आहे. हां, नाही डुबेंगे पर हटेंगे नाही. आणि ते हटत गेले आणि लोक डुबत गेले आणि गुजरातचे लोक श्रीमंत होत राहिले. म्हणजे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, मध्यम मार्ग यांना मान्यच होत नाही. आणि हा जो तोडगा आहे हा तोडगा काढण्याला महत्व आहे असं माझं मत आहे. इव्हन इतर जे तुम्ही म्हणता, हा करेक्ट, आपण आपल्या जीवनात सुद्धा कुठलाही निर्णय घेतो त्यावेळेला त्यात काही ना काही तोटे असतातच. काहीच तोटा नाही असा निर्णय मला तरी आठवत नाही. काहीतरी डिसएडव्हान्टेज असतोच, पण नेट ॲडव्हान्टेज जास्त असतो. म्हणून आपण जे काय करायचं ते करतो, चांगलं असो वाईट तो वेगळा, म्हणजे नैतिकदृष्ट्या त्याच्यावर वेगळं बोलता येईल. हां, परंतु आणि इव्हन नीती बाजूला ठेवावी लागणं हा सुद्धा एक ट्रेड ऑफ आहे. पण त्याच्यामुळे आपण नेट गेन बघतो आणि काही लॉसेस असतातच. म्हणजे देर इज नो टेक्नॉलॉजी और देर इज नो ह्युमन ॲक्शन विच कॅन बी इमॅजिन्ड विच डझंट हॅव डिसएडव्हान्टेजेस. डिसएडव्हान्टेजेस नको, हे काहीतरी विचित्र आहे. असं जर आपण केलं असतं ना तर आपण आर्किमिडीजच्या पासून ते आत्तापर्यंत आलोच नसतो. आपण जिथून सुरुवात केली आहे, भाला फक्त टाकता येतो, हां, इथून जी सुरुवात केली आहे तिथपासून तर इथपर्यंतचा जो प्रवास आहे ते आपण काहीच तोटा नको, सगळंच चांगलं पाहिजे असा जर हट्ट धरून बसलो असतो तर आपण हलूच शकलो नसतो. आणि त्यामुळे काही तोटे होतात आणि ते होणार. आता जैतापूर ही केस मात्र वेगळी आहे. जैतापूर या केसमध्ये कोणाचाही काहीही तोटा झालेला नाही आहे. झालाच असेल तर तोटा सरकारचा झालेला आहे. आणि जैतापूरमधले तथाकथित ग्रस्त ह्यांनी हरामखोरपणे सरकारला लुबाडलेलं आहे. जैतापूरमध्ये एकही विस्थापन नाही, तिथल्या जमिनीमध्ये एक गवताची काडी उगवत नाही, तरीही त्यांना प्रचंड फायदा पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेला आहे. आणि तरीही त्यांच्यात काड्या घालण्याचं काम काही लोक करत आहेत. त्यामुळे जैतापूर हे नर्मदेशी तुलनाच होऊ शकत नाही, कारण तिथे विस्थापनच नाहीये. अणु संसर्ग याच्या बाबतीमध्येही ते आत्तापर्यंत जगात जेवढी प्लॅन्ट्स डिझाईन झाली त्याच्यातलं सर्वोत्कृष्ट डिझाईन आहे. आणि ह्यात कौतुक काही नाही, ते आधीच्यांच्या अनुभवावरनं शिकलेलं आहे म्हणून सर्वोत्कृष्ट डिझाईन आहे. एका ठिकाणी जपानमध्ये एक ॲक्सिडेंट झाला होता, तेव्हा हायड्रोजनची टाकी फुटली होती, साध्या केमिकल. हायड्रोजन बॉम्ब वगैरे फुटलेला नव्हता, नाही तर सगळा जपान गेला असता. हां, ही एक गोष्ट. दुसरं म्हणजे साधं असं आहे की विजेच्या साह्याने अणुसंयंत्र बंद करायचं. याच्याऐवजी वीज गेली की अणुसंयंत्र बंद होईल. वीज चालू ठेवून ते चालू ठेवायचं. असा बदल जैतापूरमध्ये केला. जैतापूरला डबल कव्हर घातलं. बाहेरचं कव्हर डिझाईन करताना जम्बो जेट येऊन आपटवता येतं हे ॲझम्पशन केलं, कारण तोपर्यंत 9/11 झालेलं होतं. त्याच्या आधी कोणीच जम्बो जेटसाठी डिझाईन केलेलं नव्हतं, कारण कल्पनाच नव्हती ना असं होऊ शकतं. आता हे सगळं आपल्या अणुऊर्जा आयोगाकडे उपलब्ध कागदपत्र आहेत. ह्या सगळ्या कागदपत्रांचा अभ्यास केल्यावरती कोणालाही त्याचं काही खंडन करता येत नाही. आणि फक्त ते वाईट आहे असं काहीतरी म्हणत राहणं ह्याला काही अर्थ. ट्रेड ऑफ संकल्पनेविषयी मला अजून थोडं एक्सप्लेनेशन हवं होतं. ते असं की आता तू म्हणलास की आपण कुठलीही गोष्ट स्वीकारतो त्यावेळेला काही डिसएडव्हान्टेज स्वीकारतो, पण प्रश्न इथं असा असतो की ॲडव्हान्टेज एकाला आणि डिसएडव्हान्टेज दुसऱ्याला. हा, जर असं बरोबर आहे. जर असं होत असेल की दोघांच्या व्यवहारामध्ये तिसऱ्याला हानी होत असेल तर त्या ठिकाणी मात्र
मार्केट ही सिस्टीम कमी पडते. आणि तिथं हानीग्रस्तांच्या बाजूनी चळवळींच्या तिथे लोकांनी उभं राहावं असं- चळवळीच्याही लोकांनी उभं राहायला पाहिजे, सरकारने उभं राहायला पाहिजे. किंबहुना ह्याला ज्याला एक्सटर्नॅलिटीज म्हणतात त्या पॉझिटिव्हही असतात बरं का. म्हणजे दोघांच्या फायद्यातनं तिसऱ्याचाही फायदाच होऊ शकतो. हां, उदाहरणार्थ एका मुलाला लसीकरण करणं हे सगळ्या मुलांच्या फायद्याचं असतं. हां, याला पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी असं म्हणतात. हां, तशा निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीज असतात आणि त्या निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीजचा ज्यांना त्रास आहे त्यांचा आवाज उठवला पाहिजे. आणि त्या अर्थाने चळवळींना माझा पाठिंबा आहे आजही. एक मिनिट, हां. एका मुलाला लसीकरण हे सगळ्या मुलांना कसं काय फायदेशीर ठरतं? असं आहे की आता उदाहरणार्थ पोलिओच्या बाबतीत आपण पोलिओचे जीवाणू जवळजवळ नष्ट केले. म्हणजे आता तरी असं दिसतंय की काही सापडत नाही. हां, 5-5दा दिले. ते सारखे अमिताभ म्हणतो. आता कोणालाच पोलिओ होणार नाही. हे सार्वत्रिक झालं ना. शिक्षणाचा असे अनेक गोष्टींचा ज्याला फायदा होतो त्याला होतोच, पण त्याला फायदा झाल्यामुळे इतरांना होतो. आणि असं नसतं तर विकासाचा फायदा झालाच नसता. असं आहे त्याच्यात की ज्या व्यक्तीला लसीकरण दिलेलं आहे तो व्यक्ती आजारी पडला तर त्याच्यामध्ये तो जंतूचा रिझर्व